फलंदाजी आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. अभय ठरतोय सामनावीराचा पुरस्कार. पहिला पुरस्कार आपण पाहायला गेला तर टालगावचा टायगर तात्या यांना मिळाला होता. परंतु इथून पाहायला गेलं तर षटकार जरूर आलाय, परंतु इथून चांगला षटकही हाताळले गेले आणि वैयक्तिकरित्या आपण पाहायला गेलं तर अभय यांच्या धावा एक षटकारासह 10 धावांची बहादरकिली साकारली गेली. तर अभय यांना विनंती करेन की आपण यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. हॅलो 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 जो संघ आज मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि मुख्य आयोजक सनी स्पोर्ट्स कुंडाले ची ओळख असणारा अर्थातच सुपरिचित वेल नोन वेल फेम मिस्टर अमित राज चव्हाण. अमित स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल बॅटला एज आणि गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल. एका धावेनं सुरुवात प्रारंभ आपल्याला पाहायला मिळतो. अराउंड द विकेट गोलंदाजी मार्कवर मीडियम पेस uptracker ball. संधी होती. How is that is the appeal as a wicket keeper? कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे प्रेसिडेंट मिस्टर प्रेसिडेंट सचिनजी देसाई आपल्याला पाहायला मिळतील. व्हेरी क्लेवर. त्यांना ठाऊक आहे फलंदाजाला कसं थांबवावं. अँड दिस बॅटल इज क्वालिटी वर्सेस क्वालिटी. क्लेवर वर्सेस क्लेवर. इट्स बेस्ट वर्सेस बेस्ट. कोण जिंकेल कोण हारेल. अँड दिस इज अ व्हेरी गुड कमबॅक ॲज वेल ॲज अ बॉलर अंकुश. इथे संधी आहे आणि हो येस इट इज ही संधी उचलली आहे फेकून दिली आहे. दिस इज स्टँड आउट परफॉर्मर मॅन इन फॉर्म मिस्टर अमित राज चा हा पहिला राज डॉमिनन्स आणि अप्रतिम कलात्मक षटकार. सुपर बॅटिंग सुपर बॅटिंग. काय आवाज प्रतिबिंबित झालाय. जबरदस्त ताकद नजाकत टायमिंग क्लास सदा 10 ऑफ 10. रणसंख्या झाली आहे 7 अँड इट्स एरियल अटॅक नाव. बेधडक सुरुवात. आक्रमण आक्रमण. अजून एक हो हाही बॉल परार झालाय परंतु इथे धाव मिळणार किती तर फक्त एक व्हेरी अनफॉर्च्युनेट अक्रॉस द लाईन यावं लागेल. चेंडूची लाईन रीड करावी लागेल परंतु आउट स्विंगची चेंडू तुम्हाला स्क्वेअर ऑफ द विकेट खर तर कोणात खेळणं फार कठीण असतं आणि अशाही परिस्थितीमध्ये कंट्रोल बॅटिंग सो ब्युटिफुल. धाव जरूर एक मिळाली आहे परंतु फटका चांगला होता. एक धाव मिळणार. धावसंख्या झाली आहे ती 8.
आमच्या संवेद गुणलेखकाची भूमिका मगाशी ज्यांना मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक मिळालं ते आमचे दीपक. मिस टायमिंग आहे. मिड ऑफला कुणी नाहीये. लॉंग ऑफ पासनं अंतर्वर्तुळापर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्या. तो क्रिकेट या खेळामध्ये खेळाडूंचा जर का उल्लेख करायचा झाला तर तुमच्याकडे मी म्हणेन षटकार चौकार लगावण्याची क्षमता असायला हवी. हे मॉडर्न टेनिस क्रिकेट, हे मॉडर्न रबर बॉल क्रिकेट आहे. इथे एकेरी दुहेरी या धावांचं जितकं महत्व आहे त्यापेक्षा जास्त महत्व आहे ते म्हणजे चौकार षटकारांचं, कारण हा शॉर्टेस्ट फॉर्मॅट आहे. सर्वात छोटा फॉर्मॅट, फक्त 2 षटक. अंकुश 5 चेंडू झाले, धावसंख्या झाले 10. Wait, watch and inside out, and this is out of the park. चार धावा मिळतील जरूर आणि धावसंख्या 4 वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पोहोचली 14 ही या आकड्यावर. 14 शक्ती आहे आणि त्या शक्तीचं प्रदर्शन युक्ती आहे आणि त्या युक्तीचं प्रदर्शन बुद्धिमत्ता आहे आणि त्या बुद्धी चातुर्याचं प्रदर्शन बॅट्समन मिस्टर अमित राज आपल्याला पाहायला मिळतंय. आता नेतृत्व कौशल्य ज्यांच्याकडे आम्ही पाहिलंय गेले कित्येक वर्ष क्रिकेटला समर्पण प्रेम देणारे या खरं तर असोसिएशन आणि या खेळामध्ये अजून एक अव्वल दर्जेदार क्वालिटी कॅप्टन ऍज अ विकेट किपर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे सचिन देसाई यांनी मात्र चेंडू सुपूर्द केलाय तो गणेश नामक या गोलंदाजाकडे आणि गणेशला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल. नुकतीच जी स्पर्धा झाली मागच्याच वीक मध्ये त्या स्पर्धेमध्ये खर तर बेस्ट बॉल अनालिसिस म्हणून उत्कृष्ट गोलंदाजाचं नामांकन ज्याला मिळालं होतं. 5 विकेट्स हॉल सुद्धा होता स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल शिवा वैती सरांचा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल कॉल. एक धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल 14 वर. 14 15 ऑन द स्कोरबोर्ड. 1-5. विराजनं हा बॉल उडवलाय. हो, शंखनाद केलाय आणि इथे आपल्याला पाहायला मिळतोय साम दाम दंड खेद तोड फोड मार सोड आणि येतोय हा पॉवरफुल षटकार. विराटच्या बॅट मध्ये विराट षटकार. सुपर, काय फटका होता. कडक आवाज सुद्धा आला रूफवरनं आमच्या अगदीच उजव्या अंगाला या मुख्य व्यासपीठाच्या समोर. हा फटका मात्र नक्कीच हा बॉल आदलला गेलाय. फुलटोस चेंडू होता, तोफा होता आणि खर तर तोफा कबूल है असंच काहीच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. काय बॅटिंग साकारली. ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं धावा आल्या नाहीयेत त्यांना जर का तुम्ही फुलटोस बॉल देणार तर मात्र नक्कीच षटकार किंवा चौकारामध्येच कन्व्हर्जन मिळेल. पुढ्यात टाकलाय, पुढ्यात उचललाय. वाव वाव वाव. थांबेल तो विराज कसला, थकेल तो विराज कसला, घाबरेल तो विराज कसला. अ पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द बॅट मिस्टर विराज च्या बॅट मधनं आलाय अजून एक षटकार. गोलंदाजाला आता कमबॅक करून द्यावं लागेल. काल हार्दिक पांड्यानं जी विकेट घेतली ना, आउटसाइड द ऑफस्टिक कॉरिडॉर लेनला बॉलिंग करावी लागेल. वाईड यॉर्क चेंडू तुम्हाला हातावे लागतील आणि तेच तुम्हाला कमबॅक करून देतील. अंगाचा वेध घेणारा हा बॉल आणि इथे येईल अजून एक चौकार. सकाळपासून आपण पाऊस पाहतोय आणि पाऊस सुरू होतो त्या अगोदर मेघ गर्जना होते. अगदीच तसंच काहीच. नॉन स्ट्रायकर एंडकडे तो होता. 6 चेंडू फेस केले. अमित राजनं 5 चेंडू फेस केले आणि त्यानंतर आपण जर का बघितलं तर मात्र विराज जसा स्ट्रायकर एंडवर आलाय षटकार षटकार आणि चौकार. अजून एक. वाव. झोपाला जितका अंतर मागे जाईल तितकंच तो लांबचं अंतर पार केलंय. व्हॉट अ बॅट स्विंग दॅट इज. वाव.
पहा ऍक्शन रिप्ले. ओहो, 6 ना धावसंख्या पुढे गेली. तब्बल 37. सो सोनार की तो 21 लोहार की. असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. काय बॅटिंग साकारली आहे. सुपर सुपर. दूरवर अणुबॉम्बचा स्फोट व्हावा आणि त्याचा आवाज आपल्या श्रुती पटलावर यावा, इतका आवाज प्रतिबिंबित झालाय. व्हॉट अ बॅटिंग. इथे थांबवलंय, इथे थांबवलंय आणि इथे रनआउटची अपील सुद्धा झाली आणि फलंदाज बाद होतील. शेवटचा चेंडू असेल. फायनल बॉल ऑफ द इनिंग and the new batsman, another Bahubali from the squad, Mr. Niranjan. निरंजन याची पर्सनॅलिटी आहे ती आम्हाला एम लिव्हिंगस्टन सारखी वाटते. कारण जी हाईट फॅक्टर आहे, द वे ही ग्रिप द बॉल and he has a 6 hitting ability. एक चेंडू शिल्लक असणार आहे. टार्गेट सेट होईल. एकच धाव मिळणार. कमाल की ये पारी और सराहना पूरे डगआउट से. बैटिंग अप्रिसिएशन टीम. अमित राज 1-6-1-2-4 अशा पद्धतीनं त्याच्या बॅटमध्ये धावा आल्या 14. विराज 6-6-4-6 डॉट आणि त्याच्या बॅटमध्ये धावा आल्या 22. एक निरंजन धाव काढली. एकूण धावसंख्या झाली 38 आणि धावा काढाव्या लागतील तर 39. धावा जरूर आल्या, परंतु याही धावांना चेस करण्यासाठी मैदानामध्ये खरं तर सचिनजी देसाई यांच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि आज खरं तर त्यांची ही मजा, परंतु इथे अग्निपरीक्षाच असणार आहे. कारण 12 चेंडू आणि 39 धावा काढायचे. थोडंसं कठीण आहे, थोडंसं अवघड आहे. परंतु याही अवघड चॅलेंजला स्वीकारून तुम्हाला मॅच मध्ये पुनरागमन करून द्यावं लागेल. परिस्थिती थोडीशी गंभीर आहे जरूर, परंतु खंबीर उभं राहावं लागेल ते कॅप्टन सचिन देसाई यांना. कारण ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात त्याच गोष्टी तुम्हाला चेंज सुद्धा करू शकतात. आणि म्हणूनच चॅलेंजेस खेळाडू घडवतात. चॅलेंजेस खेळाडूंना आकार देतात. चॅलेंजेस इन्व्हाइट चेंज अँड चेंज ओपन्स द डोर फॉर चान्स. आणि अर्थातच सुसंधी आहेच, अपॉर्च्युनिटी तुम्हाला ग्रॅब करावी लागेल. सचिन देसाई यांना ठाऊक आहे ह्या मोठ्या विशालकाय धावफलकाला कशा प्रकारे खिंडार वाढलं जाईल ते पाडण्यासाठी पहिल्या षटकापासून आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. The game is on and the ball on to the bowling mark. Mr. Amit Raj ज्यानं फलंदाजी अप्रतिम हाताळली आणि मॅच मध्ये तब्बल 38 धावा उभारल्या गेल्या ऍज अ टीम एफर्ट. आणि 39 धावांचं टार्गेट सेट झालं असताना बॅटिंग साठी आपल्याला एक्सप्लोसिव्ह ओपनिंग फेअर पाहायला मिळतीये. एस फॉर सुजित, एस फॉर सचिन. सुजितनं बॅटला किस केली, सांगितलं, प्रॉमिस करतोय आज षटकार येऊ दे, आज षटकार चौकार येऊ दे, आज आम्हाला जिंकायचंय, आज आमच्या संघाला जिंकायचंय. टीम द मॅच बिटवीन टीम उंडाले आणि त्यांच्या विरोधात सनी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात गणेश वाडे. आणि पहिलाच बॉल झाल्या फरार आणि धावा मिळतील 6. षटकार. थोडस लक्ष केंद्रित करू इच्छितो.
पहिले 4 संघ जे विजेते ठरलेत त्यांच्या आम्ही नावं घेतोय. त्या कॅप्टन या. रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी, भैरवनाथ स्पोर्ट्स. अजून एक. वाव वाव वाव. This is magnificent. Wow, you beauty. Super batting, super batting. Mr. Sujit. What a strike that is. Ho ho. Oh ho. क्या बात है, क्या बात है. It's a full party. And I hit the coordination. Chenduchi line, middle of the bat. Sweet sound, stand and dispatch. Superb, superb. खेळ अजूनही बाकी आहे. खेळ अजूनही बाकी आहे. इतक्यात करू नका चर्चा आमच्या पराभवाची. मैदानात शूर, वीर, साहसी, धाडसी, जिद्दी, पॅशनेट मिस्टर सुजित आणि मिस्टर लेझन मिस्टर सचिन देसाई मात्र तग धरून उभे आहे. 2 चेंडू 2 षटकार आलेत. ओ थांबवलंय, थांबवलंय, शमवलंय. एकच धाव मिळणार. 3 चेंडू. मला वाटतं 1 धाव नाहीये. डेलिब्रेट असणार आहे कदाचित. आमच्या दृष्टिक्षेपात आला नाहीये कारण त्याचं असं आमच्या समोर कोणीतरी उभं होतं. डॉट बॉल डेलिब्रेट. आव्हाने खेळाला मनोरंजक बनवतात आणि म्हणूनच चॅलेंजेस. एशियन अंगाचा वेध घेणारा बॉल. हम भी किसी से कम नाही. मगाशी आपण पाहिली त्याची बॅटिंग बदली. धमाल तोच करतो आता पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये कमाल. नाव आहे मिस्टर अमित राज चव्हाण. चला 8 चेंडू आणि आता 27 ची गरज आहे. अजून एक एज लागला. अजून एक डॉट बॉल. टीम शेलकेवाडी, टीम टाळगाव, टीम तुलसन, टीम सवादे आणि विनर टीम असणार आहे. अर्थातच शेलकेवाडी, टाळगाव, तुलसन आणि सवादे. कॅप्टन या लवकर प्लीज. मेक इट फास्ट फास्ट फास्ट. अंतिमचा चेंडू. एकच धाव मिळणार का की धावा मिळतील 2. शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. त्या षटकामध्ये धावा कशा चेस केल्या जातील की धावा डिफीट होतील. मॅच मध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. धावांची धावाधाव सुरू आहे. कोण जिंकणार, कोण हारणार, कोणाला मिळणार परतीचा प्रवास. येस पंच. शिवा सर. टालगाव, तुलसन, शेलिकेवाडी, सवादे. 6-26. चला थोडं फास्ट घ्या. क्या बात है. टालगाव अभिजित ला मात्र नशिबाचा कौल लागलाय. नशीब इज द फॅक्टर जो आपल्या हातामध्ये नसतो आणि म्हणूनच की काय आपण चिठ्ठ्या उडवल्या. 1% of that luck factor goes with team Talgaon. They are qualifying into next round. Aha! full toll वसूल केलाय आणि इथे मिळालाय पहिला षटकार. 5-20 पिक्चर अभी बाकी है. मेरे दोस्त कुणी कुठेही जाऊ नका. अवघड होत आणि अवघड असताना सुद्धा ते सोपं करत असताना आता 5-20. परिस्थिती फार कठीण होती. अशीच कठीण परिस्थिती क्रिकेट खेळाडू नव्हे तर मी म्हणेन ऍज अ स्पोर्ट्समन म्हणून ही कठीण परिस्थिती प्रत्येक खेळामध्ये जिगरबाज खेळाडूंना जन्म देत असते. व्हेरिएशन केलंय, गती कमी केली, डोक्याचा वापर केलाय गोलंदाज गौरवनं. गौरवचं आपण करूया कौतुक. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल डायरेक्ट हिट केली. तिसरी धाव सुद्धा होईल का? हो हो. आणि इथे तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. 4थ्या धावेचा कॉल होईल आणि 4थी धाव कंप्लीट होईल का? तर नाही. तर विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. सचिन देसाई यांनी विकेट सॅक्रिफाईस केली आहे. 3 धावा मिळतील. 17 धावा अजूनही काढायच्या. 4 चेंडू असतील.
4 चेंडूमध्ये 17 धावा काढायचे थोडस कठीण आहे, परंतु कठीण रस्ता असला की मग ड्रायव्हरची स्किल डेव्हलप होते असं म्हटलं जातं. नवीन फलंदाज सर्जेराव अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो आणि कठीण परिस्थितीमुळे खर तर सक्षम खेळाडू तयार होतात आणि सक्षम खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अ न्यू बॅट्समन मिस्टर सर्जेराव विल बी ऑन द नॉन स्ट्रायकर इन. आणि गौरवनं आता चेंडूला पप्पी घेतली आहे. 4 चेंडू आणि 17 धावा. कठीण परिस्थिती उपचारातील जिद्द ताकद पाहण्यासाठी येत असते आणि त्या परिस्थितीत कसा खेळ होतोय तर असा खेळ होतोय. वाजवा टाळ्या, वाजवा शिट्ट्या, कारण नाद निनादलाय. अजूनही 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. प्रेशर प्रेशर प्रेशर. परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्या फलंदाजाकडे नाव आहे सुजित, त्याच्या बॅट मधनं येतोय चौथा षटकार. हा षटकार नाहीये, मॅच मध्ये शिरकाव केलाय. पहिलं मुख्य द्वार त्याला भेदलं, पुढच्या कक्षेतलं द्वार त्यालाही भेदलं. आता मात्र अंतिमचा टप्पा आहे, अंतिमचा टप्पा आहे. 3 चेंडू आणि धावा हव्यात त्या 11, किमान 2 षटकार, किमान 2 षटकार. मॅच मध्ये कमबॅक मिस्टर सुजित. ओ हा बॉल अंडर प्रेशर होता, परंतु काय बॉलिंग केली आहे. मॅचचा रिझल्ट काहीही लागेल, ही गोलंदाजी आणि हा कमी वयोगटातील हा आपला खेळाडू. जर का ही कमबॅक करणारी गोलंदाजी तुम्हाला आवडली आहे, आताच टाळ्या वाजवा, कारण रिझल्ट मॅचचा काही असू शकतो, परंतु गौरवने इम्प्रेस केलंय. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग गौरव. कमबॅक करायचंय त्याला, त्याला कमबॅक करायचंय. सनी स्पोर्ट्स उडणाले आयोजक संघ आहे. व्हेरिएशन केलं, परंतु अजून एक षटकार आलाय का नाही. बॉल हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक चूक करतायत. तू मे अशा चकमकीमध्ये इथे धावा मिळतील किती, तर आता 2 आणि आता जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा, हेच काहीसं सांगतोय तो सुजित. शेवटचा बॉल, वेल बॉल मिस्टर गौरव, and you will be awarded as man of the match, or you will be awarded as man of the match, or there is Amit Raj, there is Viraj, there is somebody else. गुणलेखक आम्हाला जरूर माहिती देतील कोण आहे या मॅचचा हिरो. अ वेल प्लेड मिस्टर सुजित. तुमची फाईट मात्र अप्रतिम होती आणि या मॅच मध्ये तुम्ही चांगला खेळ केला. तर एकदा जोरदार टाळ्या सुजित साठी सुद्धा, आणि एकदा जोरदार टाळ्या मॅच विनिंग परफॉर्मन्स मिस्टर गौरव. सुपर बॉलिंग. चला इथे शिलकेवाडी आणि तुळसण यांच्यामध्ये पहिला इथे मात्र सामना होईल, तरी मी विनंती करेन की शिलकेवाडी आणि तुळसण आपण लगेच टॉस साठी यायचं आहे प्लीज. ते नाणेफेक झालेली आहे आणि तुळसण या संघानं मात्र नाणेफेक जिंकलेली आहे. सर लगेच ज्या निर्णय असेल तर निर्णयाबरोबर आपण जायचं आहे. 2 षटकांचा खेळ इथे मात्र पाहायला मिळेल. तर इथून आपण पाहायला गेलं तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. आपण पाहायला गेलं तर आदरणीय कृगर इंडियन जनरल कंपनीचे मालक जनरल मॅनेजर आदरणीय संपतजी शेडगे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी इथे यायचं आहे. गौरव यांच्यासाठी, गौरव प्लीज. आणि सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी इथे यायचं आहे अमित राज चव्हाण. चला लगेच या आपण इथे. चला शिलकेवाडी आणि तुळसण लगेच सामना चालू करायचा आहे, प्लीज जास्त वेळ घेऊ नका इथे. शिलकेवाडी आणि तुळसण आणि त्याच्यानंतर सवादे आणि उंडाळे या 2 संघांमध्ये सामना होईल. तर सवादे आणि उंडाळे, चला टॉस साठी यायचं आहे. सवादे आणि उंडाळे. आणि कॅश प्राइस 500 रुपये.
What a bowling analysis that is. Super.